नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 13 आहे, ज्यामध्ये मित्रांनो आपण नवी मुंबई महानगरपालिका पदभरती 2026च्या आपल्या सहाय्यक आयुक्त या पदाकरता आपण परिपूर्ण टेक्निकलचे टॉपिक वाईज मित्रांनो आपण प्रश्न या ठिकाणी कव्हर करत आहोत, ज्यामध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम जो आपला महाराष्ट्र म्युनिसिपल ॲक्ट आहे त्याविषयी मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण काही अतिशय महत्त्वाचे आणि अतिसंभव प्रश्न आपण पाहणार आहोत. आणि मित्रांनो, तुम्हाला 100% सांगतो, यामधला कोणताही प्रश्न तुमच्या परीक्षेला मित्रांनो जे काही परत विचारण्याचे चान्सेस आहेत, कारण का हे संपूर्ण जे प्रश्न आपण पाहत आहोत ते TCSने जे मित्रांनो मागील वेळेस परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न आहेत व त्यासोबतच हे प्रश्न मित्रांनो मागील अनेक परीक्षांमध्ये रिपीट देखील झालेले आहेत. त्यामुळे तुमच्या देखील या परीक्षामधले यापैकी कोणताही प्रश्न हा रिपीट होण्याचे 100% चान्सेस आहेत. त्यामुळे व्हिडिओला तुम्ही मित्रांनो शेवटपर्यंत आणि काळजीपूर्वक पहा. कोणताही प्रश्न या व्हिडिओमधला तुम्ही जे मित्रांनो मिस करू नका. आणि जे विद्यार्थी आपल्या बॅचवर विचारत होते तर मित्रांनो तुम्हाला सांगतो, ऑलरेडी आपली जे मित्रांनो टेस्ट सिरीज प्लस ई बुकचे बॅच मित्रांनो चालू आहे. ज्या विद्यार्थ्यांना जॉईन करायचं आहे त्यांनी या व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची लिंक दिलेली आहे, तुम्ही त्यातून मित्रांनो आपली बॅच जी आहे ती जॉईन करू शकता मित्रांनो. तर या पाहू आपण आजच्या व्हिडिओमधील महत्त्वपूर्ण प्रश्न. तर यामधला आपला प्रश्न पहिला असा आहे, पहा. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 नुसार बैठका बोलवण्यात अपयशी ठरल्याबद्दल महापौर किंवा उपमहापौर यांना पदावरून दूर करण्याचा अधिकार कोणाकडे आहे, असा प्रश्न विचारलेला आहे. तर याचं उत्तर होतं जे की पर्याय नंबर 1, जे की राज्य सरकार. तर राज्य सरकारला जे आहे थोडक्यामध्ये याचे अधिकार जे की देण्यात आलेला आहे, तर त्यांना पदावरून दूर करण्याचा जो अंतिम अधिकार आहे तो राज्य सरकारला आहे. ऑप्शन नंबर 1 या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर प्रश्न दुसरा आपला, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 नुसार इमारतीचा बाह्य भाग सुव्यवस्थित ठेवण्याचा आणि देखभाल करण्याची मालकी किंवा भोगवटदाराची जबाबदारी कोणत्या कलमाअंतर्गत दिली आहे? तर यापैकी कोण्या कलमाअंतर्गत दिली आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचा 1, जे की कलम 185A नुसार जे आहे थोडक्यामध्ये देण्यात आलेली आहे. तर या अधिनियमाअंतर्गत जे इमारतीचं बाह्य सौंदर्य आहे आणि मजबूती राखण्यासाठी म्हणजेच की देखभाल करण्याची जी जबाबदारी आहे कायदेशीर, ती जी आहे मालकाची किंवा तेथे राहणाऱ्या भोगवटदाराची असते. पर्याय नंबर याचं 1 या ठिकाणी याचं उत्तर होईल. त्यानंतरचा प्रश्न तिसरा असा विचारण्यात आला होता, महानगरपालिका अधिनियम 1949 अंतर्गत आयुक्तांनी एखाद्या खाजगी निचरा किंवा सांडपाण्याचे काम महानगरपालिकेच्या ताब्यात घेण्यापूर्वी काय आवश्यक आहे? खालीलपैकी काय आवश्यक आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, जे की मालकाला लेखी नोटीस किंवा महानगरपालिकेची मंजुरी हे देखील या ठिकाणी इम्पॉर्टंट आहे. तर कोणताही खाजगी निचरा सार्वजनिक कामासाठी ताब्यात घेण्यापूर्वी संबंधित मालकाला लेखी नोटीस देणे आणि महानगरपालिकेची पूर्व मंजुरी घेणे जे आहे थोडक्यामध्ये अनिवार्य आहे. पर्याय नंबर याचं 4 या ठिकाणी याचं उत्तर होणार आहे. तर मित्रांनो, हे जे प्रश्न आहेत जे की रिसेंटली झालेल्या आपल्या एक्झाममध्ये TCSने विचारलेली प्रश्न आहेत आणि तुम्हाला ह्या स्वरूपाचे प्रश्न तुमच्या परीक्षेत येणारी आहेत. त्यानंतर चौथा प्रश्न आपला, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 नुसार महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या आणि सेवकांच्या फौजदारी खटल्यासाठी आयुक्तांनी दिलेली मंजुरीची माहिती महानगरपालिकेला कधी जी की दिली जाते? तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर याचं पर्यायचं, जे की 1, नगरपालिकेच्या पुढच्या येणाऱ्या बैठकी जी की दिली जाते. जेव्हा आयुक्त एखाद्या महापालिका सेवकावर फौजदारी कारवाईची मंजुरी देतो तेव्हा त्या निर्णयाची माहिती महापालिकेला त्याच्या पुढील पहिल्या बैठकीत जे की देणे आवश्यक असते. पर्याय नंबर 1 या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतर पाचवा प्रश्न, जो अधिनियम आहे आपला हा 1949चा, यानुसार सभागृह नेत्याची मान्यता कोणाद्वारे केली जाते? तर मान्यता जी आहे कोणाद्वारे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जे की महापौर. तर महापौर द्वारे जे आहे मान्यता दिली जाते. अधिनियमातील तरतुदीनुसार सत्ताधारी पक्षाच्या प्रमुखाचा जे काही प्रमुखाची सभागृह नेता म्हणून निवड किंवा मान्यता देण्याचं काम जे आहे जे की महापौर करतात. त्यानंतरचा आपला प्रश्न 6वा असा आहे, महानगरपालिका अधिनियम 1949 नुसार महापालिकेच्या मुख्य लेखापरीक्षकांना खर्चातील किंवा वसुलीतील कोणतीही मोठी अनियमितता कोणाला जे की कळवली पाहिजे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं 2, जे की स्थायी समिती याला जे आहे जे काही कळवली पाहिजे. तर महापालिकेच्या जे काही आर्थिक व्यवहारात काही गंभीर चूक किंवा अनियमितता आढळल्यास मुख्य लेखा परीक्षकाने ती तात्काळ स्थायी समितीला कळवणे बंधनकारक आहे, कारण ही समिती आर्थिक बाबीवर जे आहे नियंत्रण जे की ठरवते. पर्याय नंबर याचं 2 याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला 7वा असा आहे, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 नुसार परिवहन निधीतून जे ट्रान्सपोर्ट फंड असते त्यामधून मंजूर सहकारी बँकेत किती रक्कम जमा केली जाऊ शकते याची मर्यादा
काय आहे? तर असा प्रश्न आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, जे की परिवहन समितीने सर्वसाधारणपणे किंवा विशेषतः ठरवल्यानुसार जे की असते. तर परिवहन उपक्रमाचा निधी किती आणि कोणत्या सहकारी बँकेत ठेवायचा याचे अधिकार परिवहन समितीला देण्यात आलेले आहेत. त्यानंतरचा प्रश्न आठवा आपला. महानगरपालिका अधिनियम 1949 नुसार वार्षिक महानगरपालिका प्रशासन अहवालात खालीलपैकी कोणत्या तपशिलांचा समावेश असणे आवश्यक आहे? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं 1, जे की महानगरपालिका निधीचा जमा आणि खर्चाचा हिशोब आणि शिल्लक याबाबत जो आहे आवश्यक आहे. तर प्रशासन अहवालात महापालिकेचा संपूर्ण आर्थिक वर्षातील जमा, खर्च आणि शिल्लक रकमेची सविस्तर तपशील असणे जे आहे ते अनिवार्य आहे. त्यानंतरचा प्रश्न 9वा आपला. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 नुसार मालमत्ता कराच्या दायित्वामध्ये जर एकापेक्षा जास्त भोगवटदार असतील तर ते देय रक्कम त्याच्यामध्ये कशी विभागली जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचा 1, जे की प्रत्येक जण देत असलेल्या भाड्याच्या प्रमाणात जे की थोडक्यामध्ये जे की विभागली जाते. जर एका मालमत्तेवर अनेक भोगवटदार असतील तर मालमत्ता कराची जबाबदारी त्यांच्याकडून मिळणाऱ्या भाड्यांच्या समप्रमाणात जे की विभागली जाते. त्यानंतरचा आपला पुढील 10वा प्रश्न. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 नुसार पर्यावरणास पूरक योजना राबवण्यासाठी मालमत्ता करातील सूट किंवा सवलतीचा दर कोण जे आहे ते निश्चित करते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की पर्यायचं 1, जे की महानगरपालिका ही जी आहे थोडक्यामध्ये जे की ही संपूर्ण काही निश्चित करत असते. पर्याय नंबर याचं 1 या ठिकाणी याचं उत्तर होणार जर मित्रांनो तुम्ही नवी मुंबई महानगरपालिका पदभरती 2026 साठी मित्रांनो अर्ज भरला असेल आणि मित्रांनो त्याच्या परिपूर्ण A to Z तयारीसाठी आपलं TCS पॅटर्ननुसार मित्रांनो सर्व काही अतिसंभव प्रश्न, नोट्स आणि टेक्निकल MCQ क्वेश्चन बँक मित्रांनो बॅच जॉईन केलं नसेल तर वेळ न वाया घालवता व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिली आहे, ज्यामध्ये तुम्ही संपूर्ण आपला हा कोर्स आहे तो जॉईन करू शकता, ज्यामध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व पदांकरता मित्रांनो स्पेशली मित्रांनो सर्व काही अभ्यासक्रमानुसार जे आपण A to Z मित्रांनो अभ्यासक्रम ऍड करून दिलेला आहे, ज्यात तुम्हाला मराठी व्याकरण, इंग्लिश ग्रामर, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी व टेक्निकल MCQ क्वेश्चन बँक मित्रांनो तुम्ही कोणत्याही पदाकरता अर्ज केला असेल, ज्यामध्ये सहाय्यक आयुक्त असो किंवा आरोग्य विभागासंदर्भात पद असो किंवा कनिष्ठ अभियंत्याचं पद असो, त्या सर्व पदांची मित्रांनो तयारी आपल्या ॲपमध्ये तुमच्याकडे करून दिलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला परिपूर्ण NMCच्या अतिसंभव प्रश्न संच मिळणार असेल, परीक्षा पॅटर्ननुसारची प्रश्नपत्रिका मिळणार असेल, त्यासोबतच इतर मनपाचे आपण PYQ क्वेश्चन पेपर देखील ऍड करून ठेवलेले आहेत, ज्यामध्ये संपूर्ण पेपर पॅटर्ननुसारची गुणांकन पद्धत, तुमची रँक वगैरे सर्व काही तपासता येणार असेल मित्रांनो. तर मित्रांनो जर तुम्ही अजून जॉईन केलं नसेल तर लगेच जॉईन करून घ्या. कमी वेळेमध्ये 100% त्या मित्रांनो तुमची तयारी जी की होणारी असेल आणि सर्व पदाची तांत्रिक देखील उपलब्ध आहे, त्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतेही महागडे बुक्स घेण्याची गरज पडणार नसेल किंवा तुम्हाला कोणतेही महागडे कोचिंगची अजिबात गरज पडणारी नसेल मित्रांनो. त्यामुळे लगेच जॉईन करून घ्या. चांगल्या आणि उत्तम तयार लागा मित्रांनो. कोणत्याही बाबतीमध्ये तुम्ही माघार जी आता घेण्याची गरज पडणारी नसेल, कारण का 100% अभ्यासाची तयारी आपण एकाच ठिकाणी तुमच्यासाठी करून ठेवलेली आहे. तर ज्या कोणी विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली स्पेशली जी टेस्ट सिरीज ई बुकची बॅच आहे जॉईन केलं नसेल त्यांनी लगेच आपली ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या मित्रांनो. त्यामध्ये तुम्हाला आपण टेक्निकल व नॉन टेक्निकल संपूर्ण टेस्ट सिरीज MCQ आपण अवेलेबल करून दिलेले आहेत, जे की तुमच्या या तयारीसाठी सर्व काही अतिउत्तम होणारे आहेत, कारण का जे काही प्रश्न रिपीट झालेले आहेत किंवा रिपीट होऊ शकणारे आहेत असे सर्व स्वरूपाचे आपण त्यामध्ये कव्हर जे मित्रांनो तुम्हाला कव्हर करून दिलेलं आहे. त्यानंतर प्रश्न आपला 11वा असा आहे. महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम 1949 मधील कोणत्या कलमान्वये आयुक्तांची नियुक्ती राज्य शासनाकडून केली जाते? तर यामध्ये असं विचारलेलं आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 3, कलम 40 नुसार जे थोडक्यामध्ये आहे. तर कलम 40 नुसार राज्य शासन महापालिका आयुक्तांची नियुक्ती करते. त्यानंतरचा प्रश्न पुढील 12वा. महानगरपालिका आयुक्ताचं वेतन आणि भत्ते कोणत्या निधीतून दिले जातं यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 3, महानगरपालिका निधी. तर आयुक्ताचं वेतन राज्य शासन ठरवते, पण ते महानगरपालिका निधीतून दिलं जातं. त्यानंतरचा प्रश्न आपला 13वा असा आहे. महानगरपालिकेत नामनिर्देशित ज्याला आपण नॉमिनेटेड असं म्हणतो तर सदस्यांची संख्या जास्तीत जास्त किती असू शकते यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 1, जे की 5 सदस्य. तर महापालिकेत जास्तीत जास्त 5 सदस्य नामनिर्देशित केले जाऊ शकतात. त्यानंतरचा 14वा प्रश्न आपला. आयुक्तांच्या अनुपस्थितीची रजा मंजूर करण्याचा अधिकार राज्य शासनाला कोणाच्या सहमतीने असतो यापैकी? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, जे की स्थायी समितीच्या थोडक्यामध्ये जे की सहमतीने असतो. त्यानंतर 15वा प्रश्न. अधिनियमाचा कलम 19(1) अ नुसार विरोधी पक्षनेता म्हणून कोणाला मान्यता दिली जाते? तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, जे की सर्वाधिक सदस्य असलेल्या विरोधी पक्षाचा नेता. तर सर्वाधिक सदस्य असलेल्या विरोधी पक्षाच्या नेत्याला ही मान्यता मिळते.
त्यानंतरचा 16वा प्रश्न, महानगरपालिकेच्या निवडणूक आलेल्या सदस्याला काय म्हणतात, जे की निवडून आलेल्या. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर जे की 2 नगरसेवक असं जे आहे थोडक्यामध्ये म्हटलं, ज्याला आपण इंग्लिशमध्ये कॉर्पोरेटर असं देखील म्हणतो. त्यानंतर 17वा प्रश्न आपला, स्थायी समितीच्या सभापतीची निवड खालीलपैकी कोणाकडून केली जाते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचा 3 जे की स्थायी समितीच्या सदस्यांमधून जी आहे ती केली जाते. त्यानंतर 18वा प्रश्न, अधिनियमातील कलम 5 नुसार महानगरपालिकेची रचना करण्यासाठी निवडणूक कोणाद्वारे जे की घेतली जाते. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2 जे की राज्य निवडणूक आयोग यांच्याकडून घेतली जाते. त्यानंतरचा 19वा प्रश्न, महानगरपालिका आयुक्तांचा सामान्यतः पदावधी किती वर्षाचा असतो, जे काही टर्म आहे त्यांचा कालावधी. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं 2 जे की 3 वर्षाचा हा असतो. त्यानंतर 20वा प्रश्न, महानगरपालिकेच्या विसर्जनानंतर किती कालावधीच्या आत नवीन निवडणुका घेणे बंधनकारक आहे. तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर पर्यायचं जे की 3 6 महिने. 6 महिन्याच्या आत जे की दुसऱ्या निवडणुका घेणं हे जे आहे अनिवार्य आहे. पर्याय नंबर याचं 3 उत्तर होणार असेल. तर असे मित्रांनो आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप 20 क्वेश्चन होते जे आपण स्पेशली आपल्या ॲक्टवर आपण पाहिलेले आहेत. तर आपण रेग्युलरली मित्रांनो नवीन नवीन ॲक्टवरची नवीन सर्व काही संभाव्य अतिसंभव प्रश्न पाहता होता. जर तुम्हाला त्याचे अपडेट वगैरे येत नसतील तर मित्रांनो चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट येतील. आणि अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ लाईक करायला मात्र विसरू नका. आणि आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन केला नसेल जॉईन करून घ्या. आणि आपल्या ॲपमधून मित्रांनो कोर्स तुम्ही एनरोल केला नसेल लगेच इनरोल करून घ्या मित्रांनो. तर व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत मित्रांनो बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.